आणि आता आली आहे एलिमिनेशनची वेळ. आपण पाहिलं की नितीनजी आणि अर्णव यांनी हास्य सिंहासन पटकवलंय, त्याच्यामुळे ते दोघेही एलिमिनेशनमधनं सेफ झालेले आहेत. पण बाकीच्या 4 स्पर्धकांमध्ये हे एलिमिनेशन होणार आहे आणि 2 स्पर्धक एलिमिनेट होणार आहेत. आणि हे कार्य करण्यासाठी मी आमंत्रित करते कबूतर काका यांना. प्लीज या. तर आतापर्यंत तुम्हाला जे गुण मिळाले होते त्याच्यात एका पाहुण्यांचे गुण हे गुलदस्त्यात होते, पण त्या सगळ्याची बेरीज होऊन जे गुण मिळालेले आहेत त्याच्यावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि कबूतर काका रेडी, स्टार्ट. किशोरजी माहेरचा आहेर मिळालाय. इथपर्यंत एवढ्या मोठ्या मंचावर मी पोचलो आणि खूप प्रेम लोकांचं मला मिळालं. प्रचंड ज्यांच्यावर प्रेम करतो आपल्या सगळ्यांवर, त्या सगळ्या लोकांच्या सहवासात राहायला मला मिळालं गेले 2-3 महिने. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच. वा, पण किशोर बळी यांच्याविषयी मी एवढंच बोलेन की एक चांगला माणूस आहे तुमच्यामध्ये आणि तो दिसत असतो आम्हाला सतत. पण स्पर्धेत तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही स्वतः शिक्षक आहात. बरोबर. सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क तुम्ही नाही देऊ शकत, त्याचे चांगले विद्यार्थी घडणार कसे? आवाजामुळे माझा जरा कॉन्फिडन्स आज गेला असं. बरोबर, होऊ शकतं, अगदीच आहे ते. पण शेवटी तेच स्पर्धेत कुठेतरी मार्क आपल्याला ठरू शकतं आणि तसं आज झालं. आणि किशोरबद्दल एक सांगायचं म्हणजे एक त्याचं कौतुक असं करायचं आहे की किशोर, आता आपण म्हणतो शिक्षक आहे, पण हा 10वी-12वीचा मेरिटचा विद्यार्थी आहे. MPSC आणि MPSC वगैरे झालेला आहे. फक्त आपल्याला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं आहे म्हणून तो शिक्षक नाही, तो आज मोठा ऑफिसर या ठिकाणी राहू शकला असता. सो थँक्यू व्हेरी मच. हेमंत पाटीलजी. हेमंतजी, खूप सुंदर प्रवास होता तुमचा. खरं तर तुमच्या ऑडिशन पासून माझ्या लक्षात आहात तुम्ही, कारण तुम्ही वेगळेच होतात आणि मुंबईत ऑडिशन दिली होती तुम्ही. पूर्वीच्या काळी बघा, ते पूर्वीच्या काळी असं वाहतुकीची साधनं नव्हती, त्याच्यामुळे पंढरीला जो जाऊन येईल, विठोबाच्या पायाला जो हात लावून येईल, तो एकटा गावातून जाणारा असायचा. मग तो जेव्हा परत गावात यायचा ना, तेव्हा त्याच्यासोबत फोटो काढले जायचे, त्याच्या पाया पडल्या जायचे. तशी अवस्था थोडीशी झाली होती माझी की बाबा हा हवायुद्यामध्ये जाऊन आला आहे, हा सेलिब्रिटी आहे. पण ठीक आहे, आता पुढची वारी जेव्हा असेल तेव्हा बोलवा, मी येईन. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू हेमंत. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक्यू. अनिकेत, आता तुझ्याकडे येणार आहे. फार तुझंच कौतुक करत होतो तो. हॉरर कॉमेडी जॉनराच्या आहे या फिल्मचं. असं कधी याआधी केलं नव्हतं ट्रायआउट. आणि सहकलाकार हे या सगळ्यांमुळेच मी हा चित्रपट निवडला आणि या चित्रपटाचा भाग व्हायचं ठरवलं. वा. अंशुमन, तुझी काय भूमिका आहे? ज्या बायकोचा प्रियकर, आपण ज्या बायकोबद्दल बोलतोय तिचा मी भाऊ आहे. अच्छा. आणि ती हनीमूनसाठी पळून गेल्यानंतर त्यानंतर तिला शोधण्यासाठी जो मी पाठी जातो आणि माझ्या पाठी लागते ती माझी बायको, जी प्रिया गमरे. तिच्या स्वतःच्या हनीमूनबद्दलच्या वेगळ्या कल्पना आहेत. अच्छा. आणि या धबडक्यात मी अडकतो. त्यांचा हनीमून बाजूला राहतो आणि नंतर आमच्याच वेगळ्या गोष्टी सुरू होतात. अच्छा. तर ते एक वेगळं ट्रॅक आहे. वा. मीनलजी, आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही काय सांगाल या भूमिकेबद्दल आणि
नाटकाबद्दल. ज्या वेळेला आम्ही श्रुतिका केली याची आकाशवाणीवर, तेव्हा मला पहिल्यांदा कुंती करायला मिळाली. आणि जेव्हा मला विचारलं की तू हे काम करशील का, मला इतका आनंद झाला. आणि मला असं वाटतं की भारतीय मातीचा गंध असलेलं, इतिहास असलेलं आणि त्याचे संस्कार असलेलं हे अतिशय उत्तम अभिजात नाटक आहे. वा 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 वा. मंडळी, आज या दोन्ही कलाकृतींमधले अनेक पाहुणे इथे उपस्थित आहेत. आपण सगळ्यांचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेता नकुल घाणेकरसाठी. अरण्यक या नाटकामध्ये युधिष्ठिर ही व्यक्तिरेखा नकुल साकारतो. जोरदार टाळ्या विक्रम गायकवाडसाठी. अरण्यक या नाटकात युयुत्सू ही व्यक्तिरेखा ते साकारतात. यानंतर अतुल महाजन यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अभिषेक साळवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सुशील आंबेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या निर्मिती सूत्रधार गोट्या सामंत यांच्यासाठी. आणि अंकिता भगत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. याच बरोबरीनं माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटाचे निर्माते प्रदीप के शर्मा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दीपक रुईया निर्माते यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव एस रुईया यांच्यासाठीही जोरदार टाळ्या. नकुल, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेऊया. युधिष्ठिराची भूमिका करतो म्हणजे धर्मराजा. म्हणजे मी पूर्ण सगळ्या कास्टमध्ये मीच सगळ्यात जास्त असा म्हणजे ज्वेलरी घातलेला आणि सतत राजासारखा वावरतो, तरी तो आतून खचलाय. ते ऍक्ट आउट करायला खूप मजा येते. थँक्यू. आता मी येणार आहे विक्रम गायकवाड यांच्याकडे. विक्रम, काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल आणि या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करण्याची एक संधी? मी युयुत्सूची भूमिका करतो. युयुत्सू म्हणजे भारतीय युद्धानंतर उरलेला एकच कौरव. युयुत्सू हा पांडवांच्या बाजूने लढलेला कौरव होता, एकमेव. वा 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 वा. राहुलजी, आता तुमच्याकडे येणार आहे. झी मराठीची ही प्रस्तुती आहे, तुम्ही निर्माते आहात, काय सांगाल? खूप आनंद होतोय की मधनं आता मध्ये आलोय मी. अलबत्ता गलबत्याच्या सुपरडुपर हिट नंतर एक अरण्यकसारखं नाटक आपल्याला करायला मिळतंय, ही मोठी संधी आहे माझ्यासाठी. आणि मला असं वाटतंय की मराठी रंगभूमीची क्षितिज वाढवणारं आणि उंचावणारं नाटक ठरेल हे येणाऱ्या काळात अरण्यक. वा 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 वा. नक्कीच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, पुन्हा एकदा अरण्यक या नाट्य कलाकृतीला आणि माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटाला या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद, आपण या मंचावरती आलात. आपण परत परत येत राहा. आम्ही तुमच्या स्वागताला नेहमीच तयार असू. तर मंडळी, या आठवड्यामध्ये आपण संपूर्ण आठवडा साजरा करतोय झी मराठी नाट्य महोत्सव. आणि आपण भेटणार आहोत अर्थातच उद्याच्या म्हणजेच 5व्या भागात सुद्धा. तेव्हा पाहायला विसरू नका तुमचा हा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या होऊ दे व्हायरल.